सत्य घटनेवर आधारित सालबर्डी चित्रपट येत्या 17 एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय। एक थरारक रोमांचक अनुभव या निमित्तानं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे। अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेते शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, ओंकार भोजने अशी कलाकारांची उत्तम फळी चित्रपटात पाहायला मिळेल। या कलाकारांशी गप्पा मारल्यात आमची प्रतिनिधी ईशा जगताप हिनं। नमस्कार, मी ईशा जगताप। झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या मराठी सिनेसृष्टीने कायमच आपल्याला नवनवीन अनुभव दिलेले आहेत। आपल्याला मोकळा श्वास घ्यायला शिकवलंय, अगदी शाळेचा अनुभव दिलाय, मनोरंजनाच्या व्हेंटिलेटरवर सुद्धा आपल्याला ठेवलेलं आहे। आपल्याला सैराट होऊन जगायला शिकवलंय, दुनियादारी शिकवली आहे आणि आता थांबायचं नाही हे सुद्धा म्हणायला शिकवलंय। जर तुम्हाला मराठी सिनेसृष्टीच्या रूपात किंवा मराठी चित्रपटाच्या रूपात थ्रिल अनुभवायचं असेल, एक थरारपट अनुभवायचा असेल, तर येणारा 17 एप्रिल हा दिवस तुमच्यासाठी अगदी पर्वणी ठरणार आहे। कारण या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय सालबर्डी चित्रपट। खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं झी 24 तास मध्ये। धन्यवाद धन्यवाद। सुरुवात करते पूजा तुझ्यापासून। आता आम्हाला ही कलरफुल अभिनेत्री खाकी वर्दीत पाहायला मिळणार आहे, जे आमचं सुद्धा स्वप्न होतं। कसं वाटतं का ही खाकी वर्दी घातल्यानंतर? मी सगळ्यात आधी ईशा, खरंच खूप धन्यवाद, इतकं छान इंट्रोडक्शन करून दिलंस आमच्या चित्रपटाचं। आणि येस, महाराष्ट्रानेच हे नाव दिले मला कलरफुल, पण कलरफुलचा एक नवा रंग ह्या चित्रपटातून दिसेल। मला स्वतःला खादी वर्दीत बघायचं होतं अनेक वर्ष, आणि सालबर्डी या चित्रपटाच्या निमित्तानं तो योग माझ्या आयुष्यात आला आणि आय एम शुअर प्रेक्षकांनाही ही माझी भूमिका आवडेल। एक सरपंच आहेत, उपसरपंच आहेत आणि मध्ये आमदार आहेत। बरं, ही जुगलबंदी आम्हाला जुगलबंदी कशी पाहायला मिळणार आहे आता सालबर्डीमध्ये? राजकारणातल्या शिड्या म्हणतो ना आपण, त्याच पद्धतीचं आहे ते, की नगरसेवक असतो किंवा ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकापासून त्याला सरपंच पदापर्यंत जायचंय, मध्ये येणारा टप्पा जो आहे तो उपसरपंच पदाचा आहे, सरपंचाला जे जायचं आहे ते काय जिल्हाध्यक्षापर्यंत जायचं आहे, आमदारकीपर्यंत जायचं आहे, आणि त्यांच्यामध्ये होणारी ती चढाओढ आहे। जसं यांनी सांगितलं तसं माझी भूमिका एका आमदाराची भूमिका आहे। त्याच्यामुळे मी जरी त्या गावातला नसलो तरी ते आमच्या मतदारसंघात येणारं ते गाव आहे। आता जे काही सध्या महाराष्ट्रात जे काही जोरदार प्रकरणं चालू आहेत, लोक श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली काय काय करून राहिलेले आहेत, आणि अशा पद्धतीचं हा सालबर्डी नावाचा एक चित्रपट आहे। त्या सालबर्डी नावाच्या गावात जी घटना घडते त्यामुळे ते सगळेच बिथरतात, आणि मग एक पोलीस अधिकारी येतात। वास्तवातल्या खूप कमी लोकांकडून आपल्याला अपेक्षा असते, त्यातली खादी एक वर्दी आहे ज्याच्याकडून आपल्याला नेहमीच अपेक्षा लागून राहिलेली असते। तशीच एक वर्दी त्या गावात येते, आणि मग त्या वर्दीची स्वतःची आणि पर्यायानं बाकी आसपास आजूबाजूच्या गोष्टींची जी जुगलबंदी आहे ती इंटरेस्टिंग जास्त मला वाटते। असं कारण सत्य घटनांच्या काही गोष्टी घेऊन आम्ही त्यावरती फिक्शन एक स्टोरी रचलेली आहे, की अशा साधारण घटना महाराष्ट्रात घडतात आहे आणि त्या कुठंतरी त्याला एक आळा बसावा किंवा कुठंतरी ती जाण व्हावी, त्या अनुषंगाने एक फिक्शन स्टोरी केलेली आहे। सालबर्डीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। कधी प्रदर्शित होतोय आपला सालबर्डी? 17 एप्रिल। नक्की पहा आणि ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास।